ऐक सेवका तुला सांगितो संदेश बाबाचा अजी संदेश बाबाचा त्या सागरा मध्ये पहा एक झाड चंदनाचा त्या सागरा मध्ये पहा एक झाड चंदनाचा त्या झाडाला पान फुटली पहा 3.5 पहा 3.5 पहिल्या पानावर आई बसली मोठ्या आनंदानं हो पहिल्या पानावर आई वाराणसी बसली मोठ्या आनंदानं दुसऱ्या पानावर जाऊन बसले बाबा जुमदेवजी महान बाबा जुमदेवजी महान आणि तिसऱ्या पानावर नाचू लागले बाबा हनुमान आमचे बाबा हनुमान मग अर्धा पान काय झालं अजिचो अर्धा पान वाचून ठेविला त्यावर या घरतात सेवक संमेलन कृपा तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवावी जपून दादानो ठेवावी जपून म्हणून मी अनुभव सांगतोय वाल्याचा वाल्मिक झाला वाल्याला राम म्हणता येत नव्हता तो मरा म्हणायचा त्याने रामायण लिहिला माझ्या कुटुंबात कसा अनुभव घडला बघा अनुभव कसा घडला एकदा आपली भवनामध्ये तिथं गणेशपूरला चर्चा बैठक होती तिथं मी मुलीच्या इथला अनुभव सांगितला होता तो अर्धा होता आता तो पूर्ण अनुभव कसा झाला बघा तो अनुभव असा होता की मला माझ्या मुलीच्या कडून एक ज्याला आपण म्हणतो स्वप्न मला दिसला स्वप्न असा दिसला की तिची सासू जावई इवाई सगळे तिच्यावर खूप म्हणजे प्रत्यारोप करत आहेत आणि तिला खूपच पडताळणी करून तिला दुःखी करत आहेत असा तो अनुभव मला दिसला बघा सगळ्यांच्या कामाचा आहे सून कशी असली पाहिजे सासू कशी असली पाहिजे आणि जावई कसा असला पाहिजे सासरा कसा असला पाहिजे सासू कशी असली पाहिजे फक्त आम्हाला काय पाहिजे आनंद आणि सुख तर तो मिळते कसा त्या मिळवण्यासाठी आमची धडपड कशी असली पाहिजे नुसतं सुख म्हणल्यानं मिळत नाही तर मी मुलीला